नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो। जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व काही आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो सेवाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे? तर पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी त्यांनी त्याचे उद्घाटन केले। तर मित्रांनो, यावरती अजून काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। तर पहा, या अंडर वॉटर मेट्रो स्टेशनचे उद्घाटन कोणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे। हावडा मेट्रो स्टेशन हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे, जे की पृष्ठभागापासून 33 मीटर खाली आहे आणि हुगळी नदीखालील 520 मीटर अंतर कापण्यासाठी या मेट्रोला 45 सेकंद लागतात। तर मित्रांनो, ही माहिती आहे, व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। मिस वर्ल्ड 2024चा किताब कोणी जिंकला आहे? तर क्रिस्टिना पिस्कोवा यांनी जिंकलेला आहे मिस वर्ल्ड 2024चा किताब। नेक्स्ट क्वेश्चन, गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर फ्रान्स हा देश आहे मित्रांनो। मार्च 2024मध्ये फ्रान्समध्ये गर्भपात हा घटनात्मक अधिकार बनवण्यात आला आहे। गर्भपाताचा अधिकार आपल्या घटनेत समाविष्ट करणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश बनलेला आहे। भारत आणि कोणत्या देशादरम्यान डेझर्ट सायक्लोन 2024 या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले? तर भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन देशांदरम्यान डेझर्ट सायक्लोन 2024 या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न पहा, भारताचा दिग्गज खेळाडू बी साई प्रणीत याने मार्च 2024मध्ये निवृत्ती जाहीर केली, तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी बी साई प्रणीत हा संबंधित आहे। उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत? तर रितू बहारी या बनलेल्या आहेत। पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया। मार्च 2024मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तर जेफ बेझोस हा आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मार्च 2024मध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, गगनयान मिशन 2024 पूर्वी अंतराळात जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय आहे? तर व्योममित्र आहे। तर मित्रांनो, या इस्रोची स्थापना कधी झालेली आहे? यावरती बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे, तर लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 1969ला या इस्रोची स्थापना झालेली आहे। मुख्यालय कुठे आहे? तर बेंगलुरू कर्नाटकमध्ये आहे। आणि इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? सध्याचे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ। जागतिक कर्करोग दिन 2024 कधी साजरा केला? तर 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन असतो। पुढचा प्रश्न पहा, पहिल्या महिला BSF स्पायनर कोण बनल्या आहेत? तर सुमन कुमारी या बनलेल्या आहेत पहिल्या महिला BSF स्पायनर। राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर चैत्राम पवार यांना जाहीर झाला आहे। राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा चैत्राम पवार यांना जाहीर झाला। पुढचा प्रश्न, कोणता देश नॅटोचा 32वा सदस्य देश बनला आहे? तर स्वीडन बनला आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय शाखा जाधव कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार? तर ही लातूरला आयोजित करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन, शहाबाद शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शहाबाद शरीफ यांची निवड झालेली आहे। समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर भारत आणि मलेशिया या देशात आयोजित करण्यात आलेला आहे समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात येतो?
तर 6 मार्चला साजरा करण्यात येतो जागतिक वन्यजीव दिन. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहेत? तर ते आहेत 11व्या क्रमांकावर. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 2023-24 महाराष्ट्र अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा उदयन मीमांसक यांना जाहीर झाला आहे. रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आला? तर मित्रांनो, रिसा हा त्रिपुरा राज्याचा आदिवासी पोशाख आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या उद्योग समूहाने गुजरातमधील जामनगर येथे वंतारा हे वन्य प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे? तर कोणत्या उद्योग समूहाने उभारले हे? तर रिलायन्सने उभारले आहे. इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर ही हिमाचल प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. पुढचा प्रश्न, भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे? तर आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही जगात 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचा GDP सध्या किती ट्रिलियन डॉलर आहे? तर आपल्या भारताचा GDP हा 3.6 ट्रिलियन डॉलर आहे सध्या. नेक्स्ट क्वेश्चन, मिथेनसॅट या उपग्रहाचे कोणत्या अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आले? तर SpaceX या अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आलेले आहे मिथेनसॅट या उपग्रहाचे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली आहे? तर सुधा मूर्ती यांची निवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सिद्धेश कदम यांची नियुक्ती झाली आहे. 33व्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पुष्पा भारती यांना सन्मानित करण्यात आलेले आहे 33व्या व्यास सन्मानाने. नेक्स्ट क्वेश्चन, मागासवर्ग आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते मागासवर्ग आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत. तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली? तर रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर शुभमन गिल यांना सन्मानित करण्यात आलेले आहे स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले आहे? तर अमळनेर या ठिकाणी आयोजित केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर उत्तराखंड हे बनलेले आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? तर कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर जवान या चित्रपटाला मिळालेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अजून यावरती काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत पहा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर शाहरुख खान यांना मिळाला जवान या चित्रपटासाठी. नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा राणी मुखर्जी यांना मिळाला मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार संदीप रेड्डी वंगा यांना मिळाला ॲनिमल या चित्रपटासाठी. तर हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपयावरून किती करण्यात आली आहे? तर 15 लाख करण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न पहा. अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य या दोघांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे?
तर दांडपट्टा या शस्त्राला आपल्या महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे. 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवरायांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? तर मित्रांनो, छत्रपती शिवरायांची 394वी जयंती आपण साजरी केलेली आहे 19 फेब्रुवारी 2024 रोजी. चला पुढचा प्रश्न आहे, निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आहे? तर त्यांनी सलग 6व्यांदा लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केलेला आहे. किती तारखेला असाही प्रश्न येऊ शकतो, तर 1 फेब्रुवारीला. तर लक्षात ठेवा. कोणत्या शहराला नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळाले आहे? तर इंदोर या सिटीला मिळाले. नेक्स्ट क्वेश्चन, स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर इंदोर या शहराला मिळालेला आहे. दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 15 जानेवारीला दरवर्षी आपण भारतीय सैन्य दिवस साजरा करतो. चला नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज काय व्यक्त केला आहे? तर 6.4% व्यक्त केलेला आहे. फ्रान्सचे नवीन प्रधानमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गॅब्रिएल अटल यांची नियुक्ती झालेली आहे. ते फ्रान्सचे नवीन प्रधानमंत्री आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे कोणाच्याद्वारे उद्घाटन होणार आहे? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आपल्या भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नितीन करीर यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने ब्रिक्स 2024चे अध्यक्षपद स्वीकारले आहे? तर रशिया या देशाने स्वीकारले आहे ब्रिक्स 2024चे अध्यक्षपद. राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बिसाठी भारत यांना सन्मानित करण्यात आले आहे राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024ने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, PM विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे? तर जम्मू काश्मीर बनलेला आहे. जानेवारी 2024 मध्ये MS स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर प्राचार्य BR कंबोज यांना सन्मानित करण्यात आले आहे MS स्वामीनाथन पुरस्काराने. पुढचा प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे डॉक्टर अरविंद पनगरिया. तर लक्षात ठेवा. मराठा समाजाला किती आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात एकमताने संमत करण्यात आले? तर 10% आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात एकमताने संमत करण्यात आले आहे. चला पुढचा प्रश्न आहे, 66वा महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे? तर सिकंदर शेख हा बनलेला आहे 66वा महाराष्ट्र केसरी. तर मग मित्रांनो, 65वा कोण होता महाराष्ट्र केसरी? तर शिवराज राक्षे हा होता. तर लक्षात ठेवा. ISSF विश्वचषक 2024 मध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर रिदम सागवान आणि उज्ज्वल मलिक या दोघांनी जिंकलेले आहे मित्रांनो आपल्या भारतासाठी सुवर्णपदक. तर याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले असाही प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवा, इजिप्त या देशात या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. चला पुढचा प्रश्न आहे आपला, 69व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला? तर डेव्हिड धवन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोणत्या पुरस्काराने? तर जीवनगौरव पुरस्काराने. लक्षात ठेवा मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की विचारले जाऊ शकतात. तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारावरती अजून काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात. तर पहा, तर या सोहळ्याचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर गुजरात राज्यातील गांधीनगर या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. तर हा सोहळा कधी पार पडला? तर लक्षात ठेवा, 28 जानेवारी 2024ला. तर मित्रांनो, या 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 12वी फेल या चित्रपटाला मिळाला.
सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार रणवीर कपूर यांना मिळाला ॲनिमल या चित्रपटासाठी. सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट यांना मिळाला रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटासाठी. आणि मित्रांनो, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक याचा पुरस्कार विधू विनोद चोपडा यांना मिळाला आहे 12वी फेल या चित्रपटासाठी. तर ही काही महत्त्वपूर्ण माहिती आहे, तर लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. चला, पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय सैन्यात सुभेदार पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर प्रीती रजक या ठरलेल्या आहेत मित्रांनो. आपल्या भारतीय सैन्यात सुभेदार पदावर नियुक्त झालेल्या या पहिल्या महिला आहेत, लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न, 9व्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली? तर नितीश कुमार यांनी घेतलेली आहे. ते 9व्यांदा बिहार राज्याचे मुख्यमंत्रीपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांनी शपथ घेतलेली आहे. तर मित्रांनो, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की बिहार राज्याचे राज्यपाल कोण आहेत. कमेंटमध्ये याचे उत्तर काय असणार आहे ते कमेंट करा. 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कुणाला जाहीर झाला आहे? तर अशोक सराफ यांना जाहीर झाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023. तर मित्रांनो, 2022चा कोणाला देण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार? तर हाही प्रश्न परीक्षेमध्ये अजून येऊ शकतो, तर लक्षात ठेवा, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला होता. चला, पुढचा प्रश्न आहे, भ्रष्टाचार निर्देशांक 2023मध्ये भारत जगात कोणत्या स्थानी आहे? तर आपल्या भारताचा 93वा क्रमांक लागतो भ्रष्टाचार निर्देशांक 2023मध्ये. झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर चंपई सोरेन यांनी घेतलेली आहे. ते झारखंडचे नवीन मुख्यमंत्री आहेत. चला, नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या FIH हॉकी 5 महिला विश्वचषक 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर नेदरलँडने विजेतेपद जिंकले आहे. आसाम वैभव पुरस्कार 2024 कुणाला जाहीर झाला? तर रंजन गोगोई यांना जाहीर झाला आहे आसाम वैभव पुरस्कार 2024. चला, नेक्स्ट क्वेश्चन, 2024 या वर्षात प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, 2024 या वर्षात प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही होती. आणि आपण कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे 2024मध्ये? तर 75वा, लक्षात ठेवा. 75व्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक कुणाला प्रदान करण्यात आले? तर निकिता मल्होत्रा यांना 75व्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक प्रदान करण्यात आलेला आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन, ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2024मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी 4था क्रमांक लागतो. चला, पुढचा प्रश्न आहे, सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर SSBचे महासंचालक कोण आहेत? तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत. तर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? आपल्या महाराष्ट्रात पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनल्या आहेत? तर रश्मी शुक्ला या आहेत. अयोध्येत स्थापित प्रभू रामाची मूर्ती कोणी बांधली आहे? तर अरुण योगीराज यांनी बांधलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कानुमा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हा उत्सव आहे तेलंगणा राज्याचा. जगातील पहिली आण्विक बॅटरी कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर चीन या देशाने केलेली आहे. जगातील पहिली आण्विक बॅटरी विकसित केलेली आहे चीनने. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 25 जानेवारी या दिवशी आपण राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा करतो. तर 2024ची थीम काय होती पर्यटन दिवसाची? राष्ट्रीय पर्यटन दिवसची थीम काय होती? तर सस्टेनेबल जर्नी टाइमलेस मेमरीज ही होती या पर्यटन दिवसची थीम. तर मित्रांनो, या 25 जानेवारी याच दिवशी आपण अजून कोणता दिवस साजरा करतो? तर राष्ट्रीय मतदार दिवस सुद्धा 25 जानेवारीलाच असतो. लक्षात ठेवा, यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येतो मित्रांनो. 53व्या दादासाहेब फाळके लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा पुरस्कार वहिदा रहमान यांना मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
पुरुष क्रिकेट आशिया कप 2023चा किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो, विजेता आहे आपला भारत देश आणि जर परीक्षेमध्ये उपविजेता कोण आहे असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा श्रीलंका आहे. लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल कोणत्या नावाने सादर करण्यात आले? तर नारी को नमन वंदन अधिनियम या नावाने लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल सादर करण्यात आले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सगळ्यात उंच नटराजनची प्रतिमा कोठे स्थापन करण्यात आली? तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी या प्रतिमेची स्थापना करण्यात आली. 2023च्या भारताच्या अध्यक्षतेखाली G20चा 21वा स्थायी सदस्य कोण बनला आहे? तर आफ्रिकन युनियन हा संघ आहे 21वा सदस्य G20चा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स 2023मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर पहिला क्रमांक आहे आपल्या भारताचा. जुन्या संसद भवनचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर त्याचे नवीन नाव आहे संविधान सदन. नेक्स्ट क्वेश्चन, मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023चा किताब कोणी जिंकला आहे? तर माधुरी पटले यांनी हा किताब जिंकला आहे. भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या भारतीय व्यक्तीला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे? तर डॉक्टर रवी कन्नन आर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. एप्रिल ते जून 2023 या तिमाही भारताच्या GDP वाढीचा वेग किती टक्क्यांनी वाढला आहे? तर 7.8% वाढला. नेक्स्ट क्वेश्चन, आनंद महिंद्रा यांनी स्वराज ट्रॅक्टर्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती केली आहे. भारताचे आदित्य L1 हे सूर्य मिशन कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले? तर 2 सप्टेंबर 2023ला आदित्य L1 प्रक्षेपित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर धाराशिव या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड 2023मध्ये कोणाला A+ रेटिंग देण्यात आले? तर शक्तिकांत दास यांना A+ रेटिंग देण्यात आले आहे. तर मित्रांनो, शक्तिकांत दास हे कोण आहे? तर RBIचे नवीन गव्हर्नर आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात राष्ट्रीय शिक्षक दिवस कधी साजरा करतात? तर 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. भारतातील कोणत्या राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर क्राईम स्टेशन स्थापन करण्यात आले? तर कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? तर उत्तर प्रदेश राज्यात करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर VG पटेल मेमोरियल पुरस्कार 2023 कोणाला सन्मानित करण्यात आले आहे या पुरस्काराने? तर सत्यजित मजुमदार यांना हा पुरस्कार देण्यात आला. ड्युरंड कप 2023ची 132वी आवृत्ती कोणी जिंकली? तर मोहन बागान यांनी जिंकली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणते गाव पहिले फळांचे गाव ठरले आहे? तर धुमाळवाडी हे गाव ठरलेले आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव. प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी कोणती योजना सुरू केली? तर सवेरा योजना सुरू केलेली आहे. प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सवेरा योजना सुरू केली. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील किती शिक्षकांचा समावेश आहे? तर 5 शिक्षकांचा समावेश आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील 5 शिक्षकांचा समावेश आहे. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना सुरू केली? तर राजस्थान राज्य सरकारने सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कोणत्या खेळात पहिले पदक जिंकले? तर नेमबाजी या खेळात जिंकलेले आहे पहिले पदक. कोणत्या राज्याने स्वयं ही योजना सुरू केली आहे? तर ओडिशा राज्य सरकारने सुरू केलेली आहे मित्रांनो स्वयं ही योजना. तर का सुरू केली ही योजना? तर ओडिशा राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि तरुणांमधील
ज्या लपलेल्या कला आहेत किंवा प्रतिभा आहेत ते बाहेर आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो, जेणेकरून ते स्वतःचे आणि ओडिशा राज्याचे नाव मोठं करतील। हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर ही योजना राजस्थान राज्यात सुरू करण्यात आली। तर मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या पात्र कामगारांना 2000 रुपये मासिक पेन्शन दिले जाते। या पेन्शनचा उद्देश रस्त्यावर विक्रेत्यांना इतरांवर अवलंबून न राहता त्यांच्या दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। तर लक्षात ठेवा। पहिल्या डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समितीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस साजरा करतात। 6व्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने मिळवला मित्रांनो। खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक मिळवला। तर त्यामध्ये सुवर्ण किती आहेत? मग सुवर्ण पदक तर 57 सुवर्ण आहेत, 48 रौप्य आहेत आणि 53 कांस्य पदकासह आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक मिळवलेला आहे। तर मग दुसऱ्या स्थानावरती कोणते राज्य आहे असाही प्रश्न येऊ शकतो। तर लक्षात ठेवा, तामिळनाडू राज्य आहे आणि त्यांनी 38 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत, 21 रौप्य पदक आणि 39 कांस्य पदकासह त्यांनी दुसऱ्या स्थानावरती त्यांचा मान मिळवलेला आहे। तर लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड सोशल फोरमच्या 16व्या परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर नेपाळ या देशात करण्यात येत आहे मित्रांनो। जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कुठे सुरू करण्यात आली? तर दुबईत सुरू झालेली आहे जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा। नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात येणार पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे? तर मित्रांनो हे स्टेडियम आता निरंजन शाह स्टेडियम या नावाने ओळखले जाणार। नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणत्या राज्यात 840 दशलक्ष टनापेक्षा जास्त लोह खनिजाचे साठे आढळले आहेत? तर कोणत्या राज्यात आढळले आहेत मित्रांनो? तर राजस्थान राज्यात। लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील एकूण आरक्षण आता किती टक्क्यांवर पोहोचले आहे? तर 72% पोहोचलेले आहे आपल्या महाराष्ट्रातील एकूण आरक्षण। नेक्स्ट क्वेश्चन, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2024ला केव्हापासून सुरुवात होत आहे? तर 22 मार्चपासून IPLला सुरुवात होत आहे मित्रांनो। जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या रँकिंग 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर आपला भारत देश हा 85व्या स्थानी आहे। पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील संबळ येथे हिंदू तीर्थक्षेत्र श्री कल्की धाम मंदिर याची पायाभरणी कोणी केली? तर मित्रांनो कल्की धाम मंदिर या मंदिराची पायाभरणी नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे। आचार्य विद्यासागर महाराज यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कोण होते? तर ते प्रसिद्ध जैन संत होते मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इस्रोने कोणत्या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? तर CE-20 या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतलेली आहे मित्रांनो आपल्या भारताच्या पहिल्या गगनयान मोहिमेसाठी। तर मित्रांनो तुम्हाला लक्षात येतच असेल की आपल्या व्हिडिओचा कंटेंट कसा आहे, प्रश्न कसे आहेत, प्रश्नांची लेवल कशी आहे मित्रांनो। ज्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असेच प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो। तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्स देशाचा सर्वोच्च नाईट ऑफ द लीजन ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
तर शशी थरूर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे फ्रान्सच्या सर्वोच्च सन्मानाने। नेक्स्ट क्वेश्चन, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? तर कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? तर जवान चित्रपटाला मिळालेला आहे। अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने बॅगलेस स्कूल उपक्रम सुरू केला आहे? तर कोणत्या राज्याने सुरू केला? तर मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेला आहे मित्रांनो बॅगलेस स्कूल उपक्रम। तर नेमकं काय आहे बॅगलेस स्कूल उपक्रम? मित्रांनो, मध्य प्रदेश राज्य सरकारने 2024-25 या आगामी शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 1ली ते 12वी मधील विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकदा बॅगलेस स्कूल सुरू करण्याचा उपक्रम घेतलेला आहे मित्रांनो। या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करण्याचा आहे आणि मुलांना खेळ, क्रीडा उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीतात गुंतवून त्यांचा दिवस शाळेत घालवण्याची संधी उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे मित्रांनो। चला पुढचा प्रश्न आहे, कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे? तर आर अश्विन हा ठरलेला आहे। भारत बायोटेकने टाइप बार ही कोणत्या रोगावरील लस तयार केली आहे? तर टायफॉइडवरील ही लस आहे मित्रांनो। टाइप बार ही लस टायफॉइडवरील आहे। नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर एस राजीव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो 2024 कोठे भरण्यात येत आहे? तर पुणे शहरात आहे मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन, किरू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी आहे मित्रांनो किरू जलविद्युत प्रकल्प। प्रो कबड्डी स्पर्धा 2024चा विजेता संघ कोणता आहे? तर पुणेरी पलटण यांनी प्रो कबड्डी स्पर्धा 2024 जिंकलेला आहे मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन, 2022 आणि 23 वर्षाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाला? तर एकूण 92 व्यक्तींना जाहीर झालेला आहे हा पुरस्कार। नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार कोणत्या राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे? तर मध्य प्रदेश राज्यात आहे सर्वाधिक संख्या बिबट्यांची। नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या मंत्रालयाच्या साथीने माझे पहिले मत देशासाठी ही मोहीम सुरू केली आहे? तर कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली आहे ही मोहीम। कोणाच्या हस्ते स्वयं प्लस पोर्टलचे अनावरण करण्यात आले? तर धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे स्वयं प्लस पोर्टलचे अनावरण। पुढचा प्रश्न, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर आपला भारत देश हा 42व्या स्थानी आहे। दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा करण्यात येतो? तर 27 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, GST लागू करणारा पहिला देश कोणता आहे? तर फ्रान्स आहे। तर मग आपल्या भारतात कधी लागू झालं मित्रांनो GST? आपल्या भारतात 1 जुलै 2017 पासून GST लागू झालेला आहे। भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर AM खानविलकर यांची नियुक्ती झालेली आहे, ते भारताचे नवीन लोकपाल आहेत। पुढचा प्रश्न आहे, बायो एशिया समिट 2024चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर हैदराबाद शहरात करण्यात आलेले आहे बायो एशिया समिट 2024चे आयोजन। तर मित्रांनो, हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टीने। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।